ही भाजी रानातून तोडून आणायची, पाण्यात टाकायची. चला तर मंडळी, पाऊस पडलाय आणि पावसाळ्यातली सगळ्यात पहिली औषधी रानभाजी इथं मिळालेली आहे मला, ती म्हणजे हे शेंडवाल. तर आमच्याकडे याला शेंडवाल म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे या शेंडवालासाठी नावं आहेत. तर याला साईचा वेल सुद्धा म्हणतात, साईचा मोहर सुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे या भाजीला, या औषधी रानभाजीला काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि आता ही रेसिपी बघूया. सगळ्यात पहिलं धुवून घ्यायचं आपल्याला. आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग चिरायचं, म्हणजे ह्याच्यातले औषधी तत्व जे असतात, औषधी गुणधर्म जे असतात ते तसेच राहतात, पाण्यावाटे निघून जात नाहीत. 2 ते 3 वेळा हे शेंडवाल आपल्याला धुवून घ्यायचे, कारण याच्यावरती माती वगैरे असते किंवा मग कीटक वगैरे जर असतील तर ते सगळे निघून जातील, म्हणून आपल्याला धुवून घ्यायचे. तर धुवून घेऊन याला आहे ना आपल्याला चिरून घ्यायचे. बारीक असं चिरायचं, म्हणजे हे पटकन नुसतं वाफेवरती सुद्धा शिजतं. थोडासा चिकटपणा असतो या भाजीमध्ये. याचे औषधी गुणधर्म सांगायचे म्हटलं तर मुख्यत्वे हे पचनासाठी एकदम उत्तम असतं आणि ना यामुळे शरीरातली उष्णता कमी होते, उष्णता कमी व्हायला मदत होते आणि शरीर शुद्धीसाठी सुद्धा शेंडवाल चांगला आहे. तर हे बरेच असे फायदे आहेत याचे. चवीला सुद्धा हे चांगलं लागतं, पोषण याच्यामधून चांगलं मिळतं. तर याच्यासाठी आपल्याला आहे ना मिरची आणि लसूण हे ठेचून घ्यायचे. तर मिरच्या मी 7-8 घेतल्यात आणि लसूण 2 गड्डी घेतल्यात आणि मीठ घालून असं ठेचून घ्यायचंय. ओबड धोबड मिरची कुटून घेतली. आता तव्यावरती तेल घातले, कोणतंही तेल तुम्ही घालू शकता, घेऊ शकता भाजीला. मी मोहरीचं तेल वापरले. ठेचलेलं लसूण आणि मिरची घातली, त्याला परतून घ्यायचं थोडा वेळ. आणि आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा सुद्धा आहे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं यामध्ये कांदा परतत असताना, आणि मग आपण हा कांदा परतून घेणार आहोत. मीठ घातल्यामुळे काय होतं तर कांदा चांगला मऊ असा होतो, पटकन होतो मऊ, पाणी सुटतं ना कांद्याला. तर आता हे शेंडवाल जे आहे ते चिरलेलं घालायचं आहे आणि हे शेंडवाल घातलं की याला थोडा वेळ परतून घ्यायचंय आणि चुलीचं जाळ आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती किंवा कमी गॅसवरती तुम्ही परतून घेऊ शकता, कारण याला पाणी सुटलं की त्याच पाण्यामध्ये, वाफेच्याच पाण्यामध्ये हे शिजलं जातं. पाणी जास्तीचं टाकायची गरज लागत नाही. त्याला झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी वाफ काढूया. जाळ मीडियम आहे. तर हे शेंडवाल कुठं कुठं आढळतं ते सुद्धा सांगते. कोकणामध्ये आणि मावळामध्ये सुद्धा हे आढळतं आणि पश्चिम घाटामध्ये हे तुम्हाला शेंडवाल आढळेल, म्हणजे पाहायला मिळेल. तर आहे ना ही भाजी तुम्हाला आढळली तर नक्की करून बघा, खूप भारी बनते आणि ना चवीला सुद्धा खूप छान असते आणि पोषण मूल्य आपल्याला यातून भरपूर मिळतात. शरीर डिटॉक्स करायला याची मदत होते. तर नक्की ही भाजी एकदा तरी करून बघा. आपलं शेंडवाल बनवून तयार झाले, तर सर्व करूया. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर हे तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते ही भाजी. तर या शेंडवालची दुसरी रेसिपी म्हणजेच पातळ हटून भाजी कशी करायची ती सुद्धा रेसिपी आमची कारभारी तुम्हाला पुढे सांगणार आहेत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारभारी हे घ्या, औषधी रानभाजी, पावसाळ्यातली सगळ्यात पहिली औषधी रानभाजी शेंडवाल. कसं झालंय सांगा खाऊन? बरं झालंय काय. तर ही शेंडवालची सुकी भाजी बनवून तयार झाली. या भाजीला बऱ्याच ठिकाणी शेंदूरवेल, मोरवेल असं सुद्धा म्हणतात. ही भाजी रानातून तोडून आणायची, पाण्यात टाकायची, उकळायची, उकळल्यावर हटायची, त्यात दूध टाकायचं आणि मग आटवायची. शेंडवालची ही रेसिपी आणि कारभाऱ्याने सांगितलेली रेसिपी, या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.